नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. आता दिवाळी समोर आलेली आहे. भरपूर काम आहे तुम्हाला. घरही स्वच्छ करायचं आहे, फराळाचं सगळं करायचं आहे, सणाची तयारी करायची आहे. आणि अशा वेळेला तुमच्या समोर सगळ्यांची फरमाईश येते घरातल्यांची. तुझ्या करंज्या खूप छान होतात, तुझ्या चकल्या खूप छान होतात, तुझा चिवडा खूप छान होतो. आणि तुम्ही खूप उत्साहाने ह्या सर्व गोष्टीसाठी तयार होता. तुम्हाला झेपू दे किंवा न झेपू दे. सुरुवातीला तुम्हाला ह्या सर्व गोष्टी खूप करायला आनंद वाटत असतो. सुरुवातीला शिकत असता, मग जमायला लागतं, आनंद व्हायला लागतो. पण जसं जसं वय व्हायला लागतं तसं तसं तुमच्या लक्षात येतं की हल्ली आपल्याला पहिल्यासारखं झेपत नाही, खाणारी माणसंही राहिलेली नाही आहेत. खाण्याच्या सगळ्या आवडीनिवडी सगळ्या बदलत चाललेल्या आहेत, हे तुमच्या लक्षात यायला लागतं. आणि मग असं वाटतं की करावं का न करावं, करावं का न करावं. पण तू खूप छान करतेस फराळ, तू खूप छान करतेस, हा एक तुमच्यावरती एक शिक्का बसलेला असतो. आणि त्यामुळे तुम्ही बऱ्याच वेळेला बाहेरची सुद्धा कामं करत असता, तुमचं करिअर असतं, तुम्ही नोकरी करत असता, जॉब करत असता. ह्या सगळ्यातनं वेळ काढून स्वतःच्या जीवाला प्रचंड त्रास करून घेता आणि तो फराळ करण्याचा अट्टाहास करता तुम्ही. घरामध्ये सगळेजणं डाएटवर, कोणीही तेलकट खात नाही, डायबेटीस, गोड खात नाही. लहान मुलांना तर आजकाल सगळ्यांना पिझ्झा, पास्ता, नूडल्स असल्या गोष्टी आवडतात. त्यांना या सर्व गोष्टी आवडतीलच असं नाही. आणि कुठलाही फराळ असू दे, एकच दिवस खायला छान वाटतो. दुसऱ्या दिवशी आपल्याला लगेचच तेच बघून नॉशिया येतो. 4 दिवस मग लक्ष्मीपूजन होतं, 4 दिवस झाले की तो फराळ असा डब्यांमध्ये पडून राहतो. काहीला वास यायला लागतो तेलाचा. काही वेळेला ते फराळ असे डब्यामध्ये पडून राहतात. लगेच आपण देतोच असं नाही, का तर असू दे, कोण आलं तर द्यायला होऊ दे. काही दिवसांनी लक्षात येतं इकडे करंज्या तळाला तशाच आहेत डब्याच्या, कुठे चिवडा थोडा राहिलेला असतो, चकली मऊ पडली आहे म्हणून कोणी खाल्लेली नसते, आणि ह्या सर्व गोष्टी अशाच पडलेल्या राहिलेल्या असतात. तुमची सगळी मेहनत वाया गेलेली असते. बऱ्याच वेळेला तुम्हाला ह्या वेळेला चकली छान झाली नाही, चकली मऊ पडली किंवा खूपच जास्त कडक झाली वगैरे वगैरे तुम्हाला शेरेही ऐकायला मिळतात. खूप कष्ट करून तुम्ही सर्व केलेलं असतं आणि बऱ्याच वेळेला ह्या अशा गोष्टी होतातच. कारण दिवसभर प्रचंड तुम्ही काम करून येता आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही हे पदार्थ करायला घेता त्यावेळेला तुम्ही खूप दमलेला असता. यांत्रिकपणे सगळ्या गोष्टी करायला लागतात. तुम्ही घरातलं सगळं आवरायचं, बाहेर करिअर तुमचं असतं, जॉब करून यायचा, नोकरी करून यायची, आणि त्यानंतर हे असे क्लिष्ट सगळे फराळ करायचे. शक्य आहे का सगळ्या गोष्टी जमणं माणसाला? मग त्याच्यासाठी 4 दिवस आधी सरळ सुट्टी टाकायची ना, जिथं नोकरी करत असाल, जॉब करत असाल तेव्हाच ते मनापासून आणि चांगले फराळ होऊ शकतो. उगाच करायचं म्हणून रात्री 10 वाजता बसायचं चकल्या करायला, पहाटे 3 वाजता उठून लाडू वळायचे, लक्ष्मीपूजन आहे आणि मग त्यावेळेला म्हणायचं माझा एक पदार्थच राहिलेला आहे म्हणून तो रात्री करायचा. हे सगळं असंच आमच्या सगळ्या महिला करत असतात. स्वतःकडे लक्षसुद्धा नसतं त्यांचं. आणि वर तुमचं कौतुक, फराळ तुझ्याच हातचा झाला पाहिजे. एकीने आमच्या महिलेनी जेव्हा लिहिलं आहे, सबस्क्रायबर महिलेनी, मी नोकरी करत नाही, मी एक गृहिणी आहे आणि आता मला होत नाही, तब्येतीनं मला होत नाही, कारण मलाही शुगर BP आहे. पण मिस्टर म्हणतात तुला घरात काय काम आहे, तुला घरात काय काम असतं, फराळ घरीच कर. आणि ते म्हणतात, मी म्हटलं की नाही, अलीकडे मला होत नाही आहे, मला तब्येतीने झेपत नाही. तर म्हणतात मी तुला फराळ विकत आणण्यासाठी पैसे देणार नाही, मी तुला फराळ विकत आणायला पैसे देणार नाही, तू घरातच कर. हे जेव्हा त्या सबस्क्रायबरनी लिहिलेलं आहे ना, तेव्हा मला फार वाईट वाटलं. आणि मी ती कमेंट वाचली आणि मला वाटलं की काय बायकांची किंमत ठेवतात हे. घरातली लोकं, पुरुष म्हणा, मुलं म्हणा, घरातली मोठी माणसं
घरातल्या गृहिणीची काय किंमत ठेवतात हो? फार कमी ठिकाणी त्यांना कौतुक ऐकायला मिळतं. सगळ्यांनी जाणून बुजून स्त्रीला स्वयंपाकघरामध्ये डांबून ठेवलेलं आहे. मी बऱ्याच वेळेला म्हणते कुजवून ठेवलेलं आहे. स्त्रीचा विकासच होऊन देत नाही आहेत. का? तर उद्याची तिचा विकास झाला तर अर्थातच ती जॉब करायला लागेल. जॉब करायला लागला की धुणं, भांडी, केर, फरशी याच गोष्टीसाठी ती कामवाली मावशी लावणार. हळूहळू स्वयंपाकालासुद्धा मावशी लावल्या जाणार. पोळीसाठी सुरुवातीला लावल्या जाणार, नंतर तेही होत नाही. कारण की जसं जसं काम वाढेल, पगार वाढेल, तसं तसं स्त्रीलाही वाटायला लागतं मी देते पैसे, माझ्या कामाचे मी पैसे देते आणि म्हणजे मी थोडीशी रिलॅक्स राहते. हे सुद्धा पुरुषाला किंवा घरातल्या मोठ्या व्यक्तींना, सासूला वगैरे हे जाचायला लागतं. 2 जावा असतात, एक जाऊ नोकरी करत असते, एक जाऊ नोकरी करत नसते. जी नोकरी करते ती म्हणते की मी माझं जे कामाचं वाटप आहे त्याच्याबद्दल मी माझे पैसे देते. हे जेव्हा ती स्त्री म्हणते तेव्हा दुसरी जी गृहिणी असते तिच्या कामाचं काहीच मोल होत नाही. तिला वाईट वाटतं आणि जी पैसे किंमत असते ती सहजपणे म्हणून जाते की मी माझ्या कामाला मावशी ठेवते. म्हणजेच की जसं जसं स्त्री पैसे मिळवायला लागले तसं तसं ती घरातली कामं कमी करायला लागणार. कारण की शेवटी कुठंतरी असं वाटतं की क्वालिटी काम करावं आणि क्वालिटी कामातनं पैसा मिळतो. तेव्हा हे कमी क्वालिटीचं कामच समजलं जातं ना घर सांभाळणं. याला काय किंमत आहे, काय मूल्य आहे? काहीच नाही. क्षणात सगळेजण म्हणून जातात, आई तू कुठे काय करतेस? किंवा घरातल्या बाईला काय काम असतं? घरातच तर बसलेली असतेस, मग हे तू केलं असतं म्हणून कुठं बिघडलं? परवाच एक कमेंट बघितली मी, माझ्याच चॅनलवर होती. स्त्रियांची हालचाल झाली पाहिजे, फिजिकल ॲक्टिव्हिटीज पाहिजेत, नाहीतर त्यांना आजार लागतील मागे. आणि न काम करणारी बाई घरात असली काय नसली काय सारखीच, अशा पद्धतीच्या या कमेंट्स होत्या. म्हणजे जर का कामाला घरामध्ये धुणं, भांडी, केर, फरशी, स्वयंपाक पाणी ह्याला जर का घरामध्ये कामाला मावशी लावल्या तर घरातल्या स्त्रीचा काय उपयोग? म्हणजे तुम्ही घरामध्ये तुमची बायको जी आहे, गृहिणी आहे, तिला तुम्ही काय म्हणून घरामध्ये दर्जा देताय? अशा पद्धतीच्या मी जेव्हा कमेंट बघते तेव्हा मला असं त्रास होतो आणि मी पटकन अशी माझे विचार तुमच्यासमोर मांडायला लागते. खूप जणी स्त्रियांना घरातल्या कामाला त्यांच्या काहीच मोल नसतं. अपमानास्पद वागणूक दिली जाते आणि त्या नसल्या, एक दिवस जरी त्या आजारी पडल्या किंवा एक दिवस जरी गावाला गेल्या तरी घरात सगळी उलथापालथ होते. चहाचा डबा मिळत नाही, साखरेचा डबा मिळत नाही, काहीही समोर असलेली एकही गोष्ट मिळत नाही. म्हणजे खरं तर ते घर पूर्णपणे स्त्रीमुळे चाललेलं असतं. जरी ती स्त्री नोकरी करत असेल, तिने हाताखाली माणसं ठेवलेली असेल, तरी ते सगळं घर ती स्त्री मॅनेज करत असते. घरातली गृहिणी स्त्री जर का घराबाहेर गेली तर लक्षात येतं की त्या घराला केवळ घर पण आहे त्या स्त्रीमुळंच. पण जोपर्यंत ती स्त्री घरापासून लांब जात नाही तोपर्यंत तिची उणीव सगळ्यांना भासत नाही. तिनं सुखाने राहिलेलं घरातल्या मेंबर्सना बघवत नाही. तिनं घरामध्ये स्वतःचा बाहेर करिअरसाठी किंवा तिला वाटते की माझ्याजवळ पैसे आहेत, मी ते खर्च करू शकते, मला नाही फिजिकल काम काही करायचं घरातलं, मलाही आयतं बसून खायचं आहे, मला माझे छंद जोपासायचे आहेत, मलाही माझ्या मैत्रिणींच्यामध्ये जायचं आहे, मलाही बाहेर हिंडायचं आहे, फिरायचं आहे, नोकरी खेरीजसुद्धा. तर ते घरातल्या लोकांना मान्यच नाही. पुरुषासाठी या गोष्टी ह्या सगळ्या चैनी पुरुषासाठी मान्य आहेत, समाजमान्य आहेत, कारण की तो पैसे मिळवतो. मग स्त्रीने जर का पैसे मिळवले आणि म्हणून जर का तिनं ठरवलं की मीही रिलॅक्स राहणार, घर चालतं आहे ना व्यवस्थित, मीही रिलॅक्स राहते, घरासाठी मी सगळ्या व्यवस्थित घर चालेल अशा मी सुखसोयी करून ठेवलेल्या आहेत. आणि असं जर का स्त्रीनं म्हटलं तर बिघडलं कुठं? पण बघवत नाही, घरातल्या मेंबर्सना हे बघवत नाही. आणि हेच चॅनलवरती बऱ्याच वेळेला लिहिलेलं असतं, रिफ्लेक्ट होत असतं.
कधी काही स्त्रियांच्याकडनं रिफ्लेक्ट होतं, काहींच्या वेळेला पुरुषांच्याकडनं रिफ्लेक्ट होतं. असं नाही म्हणणार मी की फक्त पुरुषच असं लिहितात, स्त्रिया पण लिहितात. काम करायला काय होतं, त्याला काय जातं आहे, घरातली कामं करायला काय होतं, स्वयंपाक करून करायला काय होतं आहे, धुणंभांडी केरफरशी केली म्हणून व्यायाम होतो, जिमला कशाला जायला पाहिजे, घरात स्वयंपाक करून आपल्या घरातल्या मुलांनाच वाढलं तर कुठे बिघडलं, प्रेमाने, त्याच्यात प्रेम असतं, प्रेम घातलेलं असतं. आणि कामवाल्या मावशी प्रेम घालत नाहीत. अहो, दरवेळेलाच घरातली आई प्रेम नाही घालू शकत, वैतागलेली असते, काही वेळेला चिडलेली असते, चिंतेत असते, तिलाही फ्रेशनेस हवा असतो, आनंद हवा असतो, तिलाही स्वतःला कुठेतरी वेळ द्यावासा वाटत असतो. मग ती काही दरवेळेला अशी धुमसत असते. मग तुम्ही म्हणणार नाही आम्ही काही धुमसत नाही, आम्ही आनंदाने करतो. ज्यांना आनंदाने करायचं त्यांनी करावं. पण ज्या दिवशी तुम्हाला कोणीतरी म्हणेल की काय केलंस इतके वर्ष तू, रिकामीच तर बसलीस, हे काय बाहेरसुद्धा विकत मिळतो, त्यात काय एवढं मोठंच, हे जेव्हा तुम्ही ऐकाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की तुम्ही आयुष्यात बऱ्याच वेळेला करिअरचा त्यागही केलेला असतो ह्याच कामांसाठी, घरातल्या कामांच्यासाठी. तर त्यावेळेला तुम्हाला असं वाटून जातं की सगळं फोल, आयुष्य सगळं फोल. मुलं आपापल्या विश्वात रममाण होतात, ती आपल्या आपल्या घरट्यात उडून जातात. नवरा नवऱ्याच्या विश्वात असतो किंवा नवरा म्हातारा होतो, वृद्ध होतो, त्याला बायकोशिवाय पर्याय नसतो. पण तरीसुद्धा आणि त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की तुमचं खूप काही जगणं राहूनच गेलं. आणि मग तेव्हा इतक्या उशिराने तुम्हाला वाटतं की त्यावेळेला मग तुम्ही लिहिता, मॅडम माझ्याजवळ मैत्रिणी नाहीत, मला काय करावं कळत नाही. बऱ्याच वेळेला मी माझी जेव्हा लाईफस्टाईल माझी दाखवत असते, मी आयुष्य एन्जॉय करते. आपल्याला कोणी असा आनंद समोर आणून देऊ शकत नाहीत, आपण स्वतः आनंदी व्हायचं असतं. आणि आपल्याला हवे तसे आनंदाचे मार्ग आपण शोधून काढावे लागतात. माझे स्वतःचे जे मार्ग आहेत ते मी माझ्या पद्धतीने हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या चॅनलवरती मी दाखवत असते. तुम्हालाही खूप छान वाटतं, कारण की तुम्हालाही असं वाटतं की ह्या सर्व गोष्टी आपण कराव्यात आणि तुम्हाला सहजपणे जमतील अशाच गोष्टी मी ह्या चॅनलवरती दाखवत असते. तुम्हाला काही वेळेला वाटतं की अरे बापरे, काही जणी मला टॉन्टही मारतात. मारू देत, त्यात काय एवढं मोठं असं, टॉन्टच ते मारण्यासाठीच असतात ना. पण त्या एका टॉन्टपेक्षा मला इतर ज्या कमेंट्स असतात, ज्या कमेंट्स वाचून मला इतका आनंद होतो की स्त्रिया म्हणत असतात, मॅडम खूप छान वाटतं आम्हाला, मॅडम आम्हाला खूप मोटिवेट होतो. जेव्हा घरात निगेटिव्ह वातावरण असतं आणि त्यावेळेला तुम्ही येता समोर, तेव्हा आम्हाला खूप बरं वाटतं आणि तुम्ही आमचं जीवन कुठेतरी जगताय असं आम्हाला वाटतं. मी तुमचं जीवन जगते आहे, मी या ठिकाणी दाखवते आहे की कसं तुम्ही जगू शकता, तसंच जीवन तुम्हीसुद्धा जगू शकता. मी तुम्हाला पहिल्यापासूनच म्हणते की घरात स्वतःला कोंडून घेऊ नका, आपली सवय लोकांना लावू नका, पहिल्यापासूनच म्हणते. आणि पहिल्यापासून अगदी लग्न झाल्यापासून स्वतःची ओळख सोडू नका, स्वतःचं अस्तित्व पुसून टाकू नका. हल्ली प्रत्येक मुलगी शिकलेली आहे. जसं ती घर सांभाळू शकते उत्कृष्टपणे, तसं ती पैसासुद्धा मिळवू शकते. आणि थोडाफार पैसा हा प्रत्येक स्त्रीनं मिळवलाच पाहिजे. तुम्हाला वाटतं की नाही पुरुष पैसा मिळवतो म्हणून मी घर सांभाळ, पुरुषाला कायम पैसा मिळवतो म्हणून किंमत असते. स्त्रीला ती सगळं घर सांभाळत असते, कदाचित पुरुषापेक्षा ती जास्त काम करत असते, जास्त किमतीचं काम करत असते, पण तिला शून्य किंमत असते. तिच्या पदरीत बऱ्याच वेळेला अपमान आणि उपेक्षित जीवन येत असतं. सगळ्यांनाच काही सन्मानाचं जीवन मिळत नाही. जेव्हा बायका पैसा मिळवत असतात बऱ्याच वेळेला, त्यावेळेला नवऱ्याचं व्यसन सहन करत असतात, नवऱ्याचा कर्जबाजारीपणा सहन करत असतात, नवऱ्याचा हेकटपणा, नवऱ्याची रागीट वृत्ती, नवऱ्याचा बाहेरखालीपणा, नवऱ्याचं अपयश, या सर्व गोष्टी त्या सहन करत असतात. पण समजा एक लक्षात घ्या, जर का बाईच्या बाबतीत हे कधी झालं तर पुरुष सहन करेल का? नवरा आजारी पडला तरी त्या सहन करतात, पण पुरुष, मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे, काही वेळेला नवीन लग्न झालेल्या मुली आजारी पडल्या तर त्यांना माहेरी सोडून येण्यात येतं. कुठलीही पण स्त्री असं करत नाही, पण पुरुष मात्र असं करतात.
पुरुषाच्या घरातली माणसं लगेचच त्या मुलीला माहेरी सोडून येतात. बघितलं आहे मी या सर्व गोष्टी. आजारी पडल्यावर सुद्धा स्त्रीचं करण्यासाठी कोणीही त्या ठिकाणी नसतं. ना मुली, ना मुलं, ना नवरा. मग तुम्ही म्हणणार नाही नवरा बायकोच एकमेकांसाठी असतात, नवरा बायकोच एकमेकांसाठी. फार 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 कमी पर्सेंटमध्ये. स्त्रिया मात्र पुरुषांच्यासाठी कायम अशा पदर खोचून उभे असतात. पण पुरुष मात्र स्त्रीला म्हणतो तुला जेवढं होईल तेवढं कर, तुला जेवढं होईल तेवढं कर, पण तिनं करावं हीच अपेक्षा असते. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की इतक्या सोशिक बनू नका, इतक्या अजिबात सोशिक बनू नका की तुमच्या जीवाच्याही पेक्षा तुम्ही जास्त काम करून जेव्हा तुम्हाला अपमान तुमच्या पदरी पडतो त्यावेळेला वेळेत सावध व्हा. थोडा तुमच्यातही गुण आहे, तुमचंही शिक्षण झालेलं आहे, तुमचं अस्तित्व टिकवून ठेवा. थोडाफार पैसा मिळवायला शिका, कारण की पैसा हाच तुम्हाला ओळख मिळवून देतो. तुमचं घरातलं कितीही तुम्ही काम करा ती तुमची ओळख होऊ शकत नाही. पण कितीही थोडाफार जो काय पैसा मिळवत असता त्यासाठी तुम्ही जे काम करत असता ती तुमची ओळख असते. आणि प्रत्येक स्त्रीनं स्वतःची ओळख ही ठेवलीच पाहिजे. मी गृहिणी आहे, मी आई आहे, मी बायको आहे, मी एक चांगली सून आहे, ही तुमची ओळख ही आहे, नाही असं नाही आहे. हेही तेवढंच आवश्यक आहे. पण बायका ह्या सर्व ही सगळी ओळख तर असतेच ना त्यांची. पण याखेरीज स्वतःची एक ओळख ठेवा की ज्याच्यामुळे तुम्हाला पैसा मिळू शकेल. कारण की आयुष्यात स्त्रीला जो काही अपमान सहन करावा लागतो की किंवा घरामध्ये काही वेळेला दुय्यम दर्जा मिळतो तो ती पैसा मिळवत नसते म्हणूनच. कारण पैसा मिळवायचा असेल तर थोडंफार समाजात मिसळावं लागतं, घराबाहेर पडावं लागतं. आणि जेव्हा ती घराबाहेर पडते तेव्हा तिला विचारांचं स्वातंत्र्य येतं. ती थोडीशी आनंदी राहायला शिकते आणि स्वतंत्र पण होते. आणि यासाठी हे सर्व तिला मिळू नये असं कुठंतरी घरातल्या पुरुषांना बऱ्याच वेळेला वाटत असतं. आणि त्यामुळे त्यांनी कुठे ना कुठेतरी स्त्रीला गोड बोलून कौतुक करून तूच चांगली, तूच चांगली, तूच चांगली गृहिणी, तू एक चांगली आई असं तिला फुगवून ठेवलेलं असतं. पण एक दिवस असा येतो बरं का की त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की मी काय केलं आयुष्यात, एवढं सगळं करून माझ्या पदरी हेच आलं असं तुम्हाला एक दिवस वाटतं. आणि त्यावेळेला वेळ गेलेली असते असं तुम्हाला वाटतं. पण नाही, तेव्हाही वेळ जात नाही, काळजी करू नका. ज्या दिवशी तुम्हाला अशी भावना कुणाकडनं तरी मिळेल किंवा असं तुम्हाला दाखवलं जाईल त्यावेळेला हे बघा, शेवटी पुरुष आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या टाळतो बरं का. सगळ्या घरातली स्वतःच्या आईवडिलांची सुद्धा जबाबदारी तो टाळतो. पण स्त्री कधीच टाळत नाही. थोडीशी जबाबदारी टाळायला शिका, थोडीशी जबाबदारी टाकायला शिका. मग ती मुलांवर असू दे, नवऱ्यावर असू दे किंवा सासू सासऱ्यांवर असू दे. जेव्हा थोडीशी जबाबदारी त्यांच्यावरती टाकाल त्यावेळेलाच तुम्हाला घरामध्ये सुद्धा महत्त्व मिळेल आणि स्वतःची या अस्तित्वाची ओळख निर्माण करायलासुद्धा वेळ निर्माण होईल. नाहीतर आयुष्यात तुम्हाला सर्वात शेवटी वाटेल की मी काय केलं, माझं सगळं खूप सारं जगायचं माझं राहूनच गेलं. आणि असं जर का तुम्हाला वाटायचं नसेल तर मग वेळ आहे तोपर्यंतच जगून घ्या, स्वतःची ओळख निर्माण करून ठेवा.